अष्ट बैकुंठ नैमिषारण्य परम पूज्य भागवताचार्य गुरुदेव श्री चारुदत्त आपले जी महाराज के पावन सानिध्य में संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण का श्रवण करें। दिनांक 28 सितंबर से 10 अक्टूबर 2015। कथा स्थान कालीपीठ नैमिषारण्य। आयोजक श्री गोपाल शास्त्री जी महाराज। संपर्क सूत्र 0708 319 3103 09696 366642। पुरत देई मागन लई नाही लई नाही लई नाही मागन लई नाही लई नाही लई नाही। क्या बात है, वाह। नवीन अथवा जुने, नवीन अथवा जुने वस्त्र हो, नवीन अथवा जुने द्यावे अंग भरुनी देवा, द्यावे अंग भरुनी, द्यावे अंग भरुनी देवा, द्यावे अंग भरुनी मागन लई नाही लई नाही लई नाही मागन लई नाही लई नाही लई नाही। कळणा अथवा कोंडा, कळणा अथवा कोंडा दे भुकेच्या तोंडा देवा, दे भुकेच्या तोंडा, दे भुकेच्या तोंडा देवा, दे भुकेच्या तोंडा मागन लई नाही लई नाही लई नाही मागन लई नाही लई नाही लई नाही। तुका म्हणे आता नका हो, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता नका हो, तुका म्हणे आता करू पाया परता, करू पाया परता मागन लई नाही लई नाही लई नाही मागन लई नाही लई नाही लई नाही। पोटा पुरत देई, पोटा पुरत देई मागन लई नाही लई नाही लई नाही मागन लई नाही लई नाही लई नाही मागन लई नाही लई नाही लई नाही। आहे ना खरंच गोड अभंग। नवीन अथवा जुने वस्त्र हो, नवीन अथवा जुने देई अंग भरुनी देवा, कळणा अथवा कोंडा देई भुकेच्या तोंडा। तुका म्हणे आता नका करू पाया परता। काय मागणं मागितले, तुझे पायी सुख सर्व आहे। पण अशी वृत्ती सगळ्यांची नसते आणि राक्षसांची नव्हती, आणि त्याच्यामुळे राक्षस सारखे बांधायचे आम्हाला सगळं पाहिजे। शेवटी देव कंटाळले आणि ब्रह्मदेवाकडे गेले। काय करू? ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, अरे देवानो, प्रत्येक वेळेला काय खड्ग काढून धनुष्यबाण घेऊन गदा घेऊन लढायलाच पाहिजे का? राजनीतीमध्ये साम दाम दंडभेद सगळं चालतं, तेव्हा केव्हा तरी साम करायला शिका ना, तह करा। मराठी गडी म्हणे युद्ध जिंकतो तहा ठरतो। सगळं असं घडलेलं आहे बघा। अपवाद म्हणजे छत्रपती शिवराय।
नंतर युद्ध जिंकली, पण तहामध्ये हरत गेले. देवानी ते मान्य केलं आणि शिष्ट प्रतिनिधी मंडळांची भेट झाली दिल्लीत. दिल्लीत नाही, देव दानवांच्याकडचे प्रतिनिधी परस्परांना भेटले आणि भेट झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की काहीतरी करायला पाहिजे की दोघांना सारखं मिळावं. मग ब्रह्मदेवाला देवानी दानवानी विचारलं की काय करावं आम्ही. मग ब्रह्मदेव म्हणाले असं करा, सागराचं मंथन करा, त्यातून तुम्हाला उदंड उदंड मिळत जाईल. आणि ब्रह्मदेवाची कल्पना अर्थात आवडली सगळ्यांना. अवश्य करूया म्हणाले समुद्र मंथन. आणि मग यावेळेला मंदार पर्वत त्याची रवी केली घुसळायला, वासुकी सर्पाची दोरी केली आणि ब्रह्मदेवानी देवांच्या कानात एक हळूच गोष्ट सांगितली, तेवढी करा म्हणजे झालं. तर देव दानवांना म्हणाले आपण आमच्यापेक्षा श्रेष्ठ, तेव्हा वासुकीच्या तोंडाकडे आपण जावं हे योग्यच आहे. ते दानव फुशारले, तिथून विष बाहेर पडतं त्यांना माहिती नव्हतं. आणि दानव तिकडे गेल्यावर सगळे देव शेपटीकडे आले, ओढायले सोपं म्हणाले, कटकट नको. आणि समुद्र मंथनाला प्रारंभ झाला. आपल्याला माहिती आहे त्याच्यामधून विष बाहेर पडलं, त्याच्यामधून लक्ष्मी बाहेर आली, कामधेनू आली. तर हलाहल बाहेर पडल्यानंतर जग जळायला लागलं. मोठी सुंदर रूपकात्मक कथा आहे. आपल्या सर्व सृष्टीची उत्क्रांती कशी होत गेली त्याचं दिग्दर्शन करणारा हा इतिहास आहे समुद्र मंथन. म्हणजे हलाहल कोण सेवन करणार, तेव्हा शंकर पुढे आले. हे हलाहल कशाचं होतं? शंकराचे किती उपकार आहेत आपल्या सृष्टीवर, कारण हे चंगळवादाचं हलाहल होतं. त्या कालखंडातही होता काही काळ. तर तो मोडून काढायचं काम हे शिवशंकरांनी केलं आणि याला फार मोठं वाईट पण स्वीकारावं लागतं. ते हलाहल शंकरांनी पचवलं आणि म्हणून गंमत अशी झाली की त्याचा कंठ हा निळा झाला आणि म्हणून तेव्हापासून त्याचं नाव पडलं नीलकंठ, विषप्राशन केल्यामुळे. पण अद्वैत किती सुंदर असतं की शंकरांनी विषप्राशन केलं आणि त्याचा परिणाम विष्णूवर झाला, तो सावळा झाला सगळा. गंमत आहे ना. आणि विष्णूंनी अमृत प्राशन केल्याबरोबर त्याचा परिणाम शंकरावर झाला. शंकर कर्पूर गौर धप्प गोरा. याचा अर्थ लक्षात आला ना. हरिहर एकच आहेत, काही भेद नाही दोघांच्या मध्ये. तुकोबा म्हणाले किती भेद, एका वेलांटीचा भेद. हर आणि हरी किती भेद आहे, फार नाहीच आहे काही. तेव्हा हरिहर संगम झाला. विष शंकरांनी प्राशन केलं. कामधेनू आली, ती कुणाला द्यायची? कारण कामधेनाच्या ठाई अलौकिक सामर्थ्य होतं, जे मागाल ते द्या. मग ब्रह्मदेव म्हणाले कामधेनू देवानाही नको दानवानाही नको, निस्पृह कोण आहेत त्यांना देऊया. ऋषीजनांना देऊन टाकले, कारण तिचे गैरउपयोग करणार नाहीत, खात्री होती ब्रह्मदेवाला. कारण ऋषी त्यांना हवंय तेवढंच घेतील, म्हणून ऋषींना कामधेनू दिली. उच्चैश्रवा घोडा निघाला, तो बलीला दिला राजाला. अश्व राजाकडे असतो ना, अश्वदल, म्हणून श्रेष्ठ अश्व हा बळीराजाला देऊन टाकला. ऐरावत त्या समुद्र मंथनातून बाहेर आल्यावर तो एका दृष्टीने गजेंद्रच आहे, तो इंद्राला म्हणजे देवेंद्राला दिला. कौस्तुभ मणी आला, तो महाविष्णूला मिळाला. पारिजातकाला देव म्हणाले आम्हाला पाहिजे. पुढे भगवान श्रीकृष्णाने तो पृथ्वीवर आणला, प्राजक्त वर का. आणि म्हणून पूर्वीपासून पद्धत आहे अंगणामध्ये प्राजक्त असावा. भगवंताने म्हणे चतुराई केली. सत्यभामा बरोबर होती ना, आणि तिने हट्ट धरला की प्राजक्त पाहिजे आपल्याला. नरकासुराला मारून भगवंत येत होते, पुढे कथा सांगेन मोठी. तो भगवंतानी प्राजक्त आणला, अशा खुबीनं लावला की सत्यभामेच्या प्रांगणात लावतात, पण फुलं मात्र रुक्मिणीच्या प्रांगणात पडायची. हा हा, काय चातुर्य आहे. सत्यभामाही खुश आणि रुक्मिणी तर महाखुश. इथे असं घडलं की अप्सरा आल्यानंतर त्या स्वर्गात गेल्या. लक्ष्मी ज्या वेळेला त्यातून निर्माण झाली त्यावेळेला प्रत्येकाला लक्ष्मीचा मोह झाला. पण लक्ष्मी म्हणाली मी माझ्या इच्छेनं वरणार, आणि शेवटी तिनं महाविष्णूला वरलेलं आहे. त्यात फार मोठा अर्थ आहे. महाविष्णूच्या दोन पत्नी आहेत, एकीला म्हणतात भूदेवी आणि दुसरीला म्हणतात श्रीदेवी. भूदेवी म्हणजे पृथ्वी
आणि श्रीदेवी म्हणजे महालक्ष्मी. आम्ही चतुशृंग गडावर गेलो होतो आणि तिथे आपल्याला माहिती आहे 18 हाताची देवी आहे. अद्वितीय रूप आहे. पाहिल्यानंतर पाणी निघतं डोळ्यात, इतकी सुंदर. दर्शन करायला आम्ही निघालो त्यावेळेला एक गृहस्थ हातामध्ये ट्रान्झिस्टर होता आणि हिंदी चित्रपटातली गाणी लावलेली होती. त्याने म्हटलं अहो काय करताय, देवस्थान आहे इथे, श्रीदेवीचं स्थान आहे, बंद करा ना ते. म्हटले हा हे काय श्रीदेवीचंच गाणं लागले की चित्रपटातलं. गडावरची चतुशृंग गडावरची श्रीदेवी आणि त्या चित्रपटातली श्रीदेवी दोन्ही सारखंच त्याला. तेव्हा महाविष्णू हे पृथ्वी वल्लभ तर आहेतच, म्हणून राजाला पृथ्वी वल्लभ तो का होतो, त्याला महाविष्णूचा अंश मानला गेलाय. सुंदर आहे त्याच्यामागे भावना. आणि म्हणून महालक्ष्मीनी महाविष्णूला बनलं. 2 पृथ्वी म्हणजे भूदेवी आणि महालक्ष्मी म्हणजे श्रीदेवी. पुढे सुरा निर्माण झाली, देसी शराब. दैत्य म्हणाले खास आमच्यासाठी आहे. देव म्हणाले घ्या. धन्वंतरी आले, अमृत आलं. अमृत आल्यावर जी भांडणं सुरू झाली, देवदानवांचं युद्ध व्हायची पाळी आली. आणि मग मात्र त्यांनी असं ठरवलं की यातून मार्ग काढायला पाहिजे. महाविष्णूंनी याचं महामोहिनीचं रूप धारण केलं आणि सगळे वाढल्यावर त्यांनी भराभरा विष्णूंनी सगळं अमृत देवानं देऊन टाकलं. राहू केतू तेवढे घुसले म्हणे मध्ये, म्हणून एकाचं मस्तक तोडलं आणि दुसऱ्याला ते गिळता येऊ नये अमृत अशी व्यवस्था करून ठेवली. पण शेवटी एखादा थेंब जातोच ना, म्हणून राहू केतू सर्वांच्या राशीला बसलेले आहेत. हा त्यातला भावार्थ. तर समुद्र मंथन ही अगदी प्राजक्तापासून म्हणजे वृक्ष लावण्यापासून अमृत कलश मिळण्यापर्यंत मानवी संस्कृतीची उत्क्रांती कशी होत गेली आणि मानव प्रगत कसा होत गेला त्याचं सुंदर दिग्दर्शन आहे. घोड्याला अश्वाला मानवाने ताब्यात कसा घेतला, हत्तीची शक्ती मानवाची शक्ती याची तुलनाही होऊ शकत नाही. पण मनुष्य त्याच्या माथ्यावर बसतो एका अंकुशाच्या जोरावर, एवढ्या बलवान हत्तीला वाटेल ती कामं करायला लावतो. मानवाची बुद्धी कशी प्रगल्भ होतो गेली आणि उत्क्रांत संस्कृती कशी झाली त्याचं सुंदर दिग्दर्शन याच्यामध्ये. आपल्याकडे पुराणामध्ये अनेक गोष्टी रूपकात्मक सांगितल्या जातात. ती रूपकं फक्त आपल्याला कळायला लागतात एवढंच आहे. कोणत्याही गोष्टीचे 2 अर्थ असतात. एकाला म्हणतात वाच्यार्थ आणि दुसऱ्याला म्हणतात व्यंजनार्थ किंवा लक्षणार्थ. व्यंजनार्थ किंवा लक्षणार्थ याचा बरोबर उलटा अर्थ होतो काही वेळेला, किंवा लपलेला अर्थ असतो. काय विद्वान आहोत हो, म्हणजे काय मूर्ख आहोत हो, असा अर्थ होतो बऱ्याच वेळेला. बरोबर आहे ना. तेव्हा व्यंजनार्थ वेगळा असतो आणि वाच्यार्थ वेगळा असतो. तेव्हा अशी अनेक रूपकं या आपल्या पुराणांतरी मांडलेली आहेत. ती फक्त आपण समजावून घेतली पाहिजेत. पुढे 6 मनू होऊन गेले आणि 7वा मनू आला. त्याचा आत्ता कालखंड चाललेला आहे. आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं की ब्रह्मदेवाचा 1 दिवस 1 रात्र मिळून कल्प आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 8,64,000 कोटी वर्ष जातात. एवढा प्रचंड कालखंड आहे. त्याच्यामध्ये 14 मन्वंतर होतात. 14 मन्वंतरांनी याला जर भागलं आपण तर एका मनूचा कालखंड 30 कोटीपेक्षा 30,000 कोटी वर्षांपेक्षा अधिक निघतो. प्रचंड आहे तो. आणि मग इतका प्रचंड जर कालखंड असेल तर त्याच्यामध्ये मानवी जगताची अनेक युग आवृत्त होत असतात. पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. कृतयुग किंवा सत्ययुग याला 4800 वर्ष, त्रेतायुगाला 3600 वर्ष, द्वापर युगाला 2400 वर्ष आणि कलियुगाला 1200 वर्ष अशी आपल्याकडे कालगणना आहे. ही सगळी मिळून होतात 12,000 वर्ष. ही मानवी कालगणना झाली. आपल्या दृष्टीने फार मोठी आहे. 4800, 3600, 2400 आणि 1200. 1200 वर्ष कमी करत आणायची. एकूण 12,000 12 सहस्त्र वर्ष झाली. आता
मानवाचा एक दिवस म्हणजे देवांच्या दृष्टीने काहीच नाही आहे, पण मानवाचं एक पूर्ण वर्ष गेलं 360-65 दिवस, की देवांचा एक दिवस असतो फक्त त्यात. म्हणजे काय करायचं, 12,000 गुणिले 360 वर्ष एक दिवस काढायला पाहिजे ना त्यांचा. 12,000 गुणिले 360 वर्ष. आणि चतुर्युगाची सहस्त्र वर्ष असतात, म्हणजे चारी याची मिळून, म्हणजे 12,000 गुणिले 360 गुणिले 1,000. कॅल्क्युलेटर असेल तर पटकन गणित करून टाका. याचा गुणाकार येतो 4,32,000 कोटी वर्ष. म्हणजे अर्धा दिवस झाला ब्रह्मदेवाचा गुणिले 2. याच्यामध्ये 14 मन्वंतर होत असतात. आता आपल्या लक्षात आलं असेल केवढी प्रचंड कालगणना आहे. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतं की युगे 28 उभा कसं काय बरं. आपल्या दृष्टीने 1200 वर्ष झाली की कलियुग संपलं. मानवी 1200 आहेत, पण देवांची 1200 गुणिले 360 आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही. आता लक्षात हळूहळू येईल. गुणिले 1,000 चतुर्युगीची, मग 28 युग जातील, नाही तर काय, काहीच अवघड नाही आहे त्यात. लक्षात आलं काय, मुद्रेवरून वाटत नाहीये काही. आपलं एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस होतो. मग सगळं वर्ष आपलं जर 360 दिवसांचं असेल तर देवांचे 360 दिवस, आपली 360 वर्ष झाली ना, बरोबर आहे की नाही. मग असा गुणाकार जर आपण करत गेलो तर तुमच्या बरोबर लक्षात येईल युग 28 कशी झाली पांडुरंगाला. कारण 1200 वर्ष आवृत्त होत गेलेली आहेत त्याच्यामध्ये. एक 1200 वर्षाचं युग, पुन्हा 1200 वर्षात दुसरं, पुन्हा तिसरं, पुन्हा चौथं. नामदेव महाराजांनी तर कौतुक केले. नामदेव महाराज म्हणतात की युगे 28 नाही, युगे 28. किती युग उभा आहे पांडुरंग कोणास ठाऊक. हा संत काय गोड बोलतात बघा, फार सुंदर सांगितलं. आता आपल्या लक्षात आलं असेल 6 मनू गेले, 7वा वैवस्वत मन्वंतरे भरतवर्षे भरतखंडे म्हणता की नाही. संकल्प पूजेच्या वेळेला असतो तो नेहमीचा आहेच आहे आपला. चलो अष्ट बैकुंठ नैमिषारण्य परम पूज्य भागवताचार्य गुरुदेव श्री चारुदत्त आपले जी महाराज के पावन सानिध्य में संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण का श्रवण करें. दिनांक 28 सितंबर से 10 अक्टूबर 2015. कथा स्थान कालीपीठ नैमिषारण्य. आयोजक श्री गोपाल शास्त्री जी महाराज. संपर्क सूत्र 0708 319 3103 09 696 3 66642.